तुम्ही तसे संयमी आणि शांत जरी असला तरी स्पष्ट वक्ते आहात. परखड मतं आपली तुम्ही मांडत असता. मला असं वाटतं की कधी स्वपक्षीयांना देखील तुम्ही खडेबोल सुनावता जर तुम्हाला तो मुद्दा पटला नाही किंवा प्रश्न तडीस जात नसेल तर. हे देखील आम्ही पाहिलेलं आहे. या सगळ्यामध्ये आपण मासिकात लिहिलेलं आहे, वर्तमानपत्रात आपण आजही लिहिता. अनेक सामाजिक विषयांवर आपण आपली मतं मांडत असता. आत्ताची सगळी परिस्थिती पाहता काय तुमचं आकलन आहे किंवा कसं पाहतात त्याच्या परिस्थितीकडे? ते आत्ताची राजकीय परिस्थिती नाही, राजकीय परिस्थिती आहे बघा. जनतेने आम्हाला प्रचंड मोठं मॅन्डेट दिलं आणि त्यामुळे विरोधी पक्ष हतप्रभ झालेले आहेत. ते सभागृहात उपस्थित नसतात. म्हणजे पूर्वी विधानसभेत दिवसभर उपस्थिती 100% नसेल, पण प्रश्नोत्तराच्या सुरुवातीच्या तासाला 80-90% उपस्थिती ही असते. पण आता विरोधक प्रश्नोत्तराच्या तासाला सुद्धा मोठ्या संख्येने, म्हणजे जेवढे कोणी त्यांची एक संख्या आहे 20 + 16 + 10 आणि अन्य छोटे छोटे 1-2 असे जे काही आमदार आहेत. पण आमची संख्या 20 होती एकेकाळी. आमची संख्या सुद्धा एका रात्रीत वाढली नाही, पण आम्ही विधानसभेमध्ये अत्यंत आक्रमकपणाने जनतेचे प्रश्न लावून धरत होतो. पण आता विरोधक हे अतप्रभ झालेले आहेत आणि त्यांचे नेत्र लागले पहिलं तिरी अशा प्रकारची अवस्था आहे. त्यांची सगळ्यांची अवस्था एवढीच आहे की भाजप आम्हाला कधी घेतोय आणि त्याच्यामुळे त्यांना हमारा नंबर कब आएगा आणि त्यामुळे हम आपके है कौन असाच प्रश्न ते सारखे आम्हाला विचारत असतात. त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडणं, त्याच्याकरता प्रयत्न करणं, त्याच्याकरता कष्ट करणं अशी त्यांची काही आत्ता मला मनस्थिती ही अजिबात दिसत नाहीये. आणि त्यामुळे हतप्रभ झालेल्या विरोधी पक्षाबरोबर आम्हाला सामना करायचा आहे. आणि त्यामुळे खरं तर संसदीय राजकारणात किंवा राजकारणात विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्व आहे जेवढं सत्ताधारी पक्षाला आहे. पण दुर्दैवाने विरोधी पक्ष आपली भूमिका ही ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे त्या पद्धतीने ती भूमिका बजावत नाहीये. पण आता तेच विरोधक तुमच्यावर म्हणजे सत्ताधारी पक्षांवर असा आरोप करतायत की एकदम तुमचे मंत्री उपस्थित नसतात, म्हणजे तुमची संख्या पण कमी असते, तुमची पण प्रेझेंटी कमी असते सत्ताधारी पक्षांची. अर्थात सत्ताधारीमध्ये 3 पक्ष आहेत आणि ओव्हरऑल कलेक्टिव्हलीच हा आरोप केला जातो. पक्षाची बहुसंख्य त्या ठिकाणी कायम उपस्थित असतात, मंत्री उपस्थित असतात. एखाद्या वेळेला आपल्याकडे 2 सभागृह आहेत, वरी सभागृह असतं, त्या वरच्या सभागृहात उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे एखाद्या वेळेला असं घडलं असेल की मंत्री नाही आहेत, पण परवाही एकदा सभागृह तहकूब केलं 10 मिनिटाकरता. तालिका अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलं की जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत त्या विषयावरची चर्चा पुढे चालू होणार नाही. यातून काय दिसतं आपल्याला? यातून संसदीय राजकारणाविषयी, संसदीय कार्यपद्धतीविषयी आमच्या मनामध्ये किती आदर आहे आणि महत्त्व आहे हेच त्यातून दिसतं. की मंत्री नसतील त्या खात्याचे तर आम्ही कामकाज होऊ नाही दिलं. आम्ही बहुमताच्या आधारावर किंवा एखादा कुठल्याही अन्य खात्याचा मंत्री कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली उपस्थित ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम रेटू शकलो असतो, पण आम्ही ते रेटलं नाही. कारण संसदीय राजकारणामध्ये त्या खात्याचा मंत्री असला पाहिजे, गॅलरीमध्ये ते अधिकारी उपस्थित असले पाहिजेत. आणि त्यामुळे विरोधकांचा मुद्दा जर का बरोबर असेल तर तो मान्य केलाच पाहिजे. ते केवळ संख्येने कमी आहेत म्हणून त्यांचा योग्य मुद्दा सुद्धा धुडकावून लावायचा अशी आमची प्रवृत्ती आहे असं मला वाटत नाही. पण त्यांचा मुद्दा विरोधी पक्ष नेतेपदाचा देखील आहे. त्याकडे आपण कसं पाहता? नेहमीच त्यांना म्हणतो की तुम्ही स्वतःचे प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मांडा ना. विरोधी पक्षनेता म्हणजे काय हो? आत्ताही ते सभागृहात तेच बोलणार आहेत जे विरोधी पक्षनेते असताना बोलतात. फक्त विरोधी पक्षनेता म्हटल्यानंतर त्यांना गाडी मिळणार, त्यांना ऑफिस मिळणार. मी जे सुरुवातीला म्हटलं ना त्याचाच मोह त्यांना जास्ती आहे. गाडीचा मोह जास्ती आहे, ऑफिसचा मोह जास्ती आहे, खुर्चीचा मोह आहे. आता प्रत्येक प्रश्न मांडतायत. आणि आताही विरोधी पक्षातले जे प्रमुख पहिले 1-2 नेते आहेत त्यांना विरोधी पक्षाच्या नेत्याप्रमाणेच वागणूक दिली जाते. त्यांनी हात वर केला की अध्यक्ष त्यांना बोलायला देतात. स्थगन प्रस्ताव आज ते मांडतातच, त्याच्यावर ते बोलतात. त्यामुळे विरोधी पक्षांनी स्वतःच्या प्रश्नावर न बोलता जनतेच्या प्रश्नावर बोलावं असा त्यांना मी सल्ला